मित्रो, आजच्या भागामध्ये मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अनुषंगाने काही बोलत असताना मी शासनाला, प्रशासनाला आणि सन्माननीय माननीय न्यायालयाला विनंती करणार आहे। आणि आणखीन एक विनंती करणार आहे ती म्हणजे निवडणूक आयोगाला। पहिल्यांदा मी निवडणूक आयोगाला एक विनंती करतो। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा संदर्भ आता मी पुढे देतो, त्याचा अनुषंगानेच हा विषय येईल। तर त्या अगोदर एक विनंती निवडणूक आयोगाला, माननीय निवडणूक आयोगाला एक विनंती आहे। हे पक्षीय जे जाहीरनामे असतात, वचननामे म्हणजे वचन न पाळणारे नामे, कागद, जसं चिवडा खाऊन कागद फेकून देतात की नाही, खाल्लं की तसं फेकून देण्याचा कागद म्हणजे वचननामे। असंच काय परिस्थिती आतापर्यंतचे वचननामे अभ्यासल्यानंतर लक्षात येते। मी काय अजून एक घाणेरडी सवय असते काही लोकांना, मी कोण्या पक्षाचा आहे बोलणार ते। आता एखादा माणूस काही असं बोलायला लागला की मग त्याचा पक्ष बघा रे, पक्ष कोणता, विरोधी पक्षाचा असेल नाही का, असं बोलायचं। पुन्हा एखादा माणूस जर बोलला, समतेविषयी बोलू लागला, बाबा माणसानं माणूस की अरे हे मागासवर्गीय आहे का, समतेची भाषा आणि बोलू लागला कोणी की ती मागासवर्गीय आहे काय म्हणायचं। अरे मागासवर्गीय आहे का, समतेचं वागावं म्हणाले, सगळे माणसं सारखे आता म्हणाले, म्हणजे ही एक घाणेरडी सवय। असो, हा विषय पुन्हा कधीतरी बोलू। मला आज तुम्हाला जे सांगायचे सन्माननीय निवडणूक आयोगाला, तर जे काही पक्ष ते त्यांचे वचननामे, ते वचननाम्याचं स्वरूप काय आता मी सांगितलं। ते वचननामे तुमच्याकडे जेव्हा त्यांना सादर करायला सांगा, आता विधानसभा समजा 2027ला असतील समजा एखाद्या राज्याच्या, तर त्यांना आतापासूनच जे पक्ष आहेत ना, त्यांना आतापासूनच त्यांचे वचननामे सुरू करायला सांगा, तयार करायला सांगा। आणि किमान ते 1 वर्ष अगोदर वचननामे त्यांनी जाहीर सादर करावेत निवडणूक आयोगाकडे, आमच्या पक्षाचा हा वचननामा आहे। ऐनवेळी थोडं अजून एक 6 महिन्यानंतर एक पुरवणी म्हणून 1-2 पॉईंट त्यांना ॲड करायचं स्वातंत्र्य द्या। काही प्राप्त परिस्थिती लक्षात आल्यानंतर काही ॲड करावे लागतात। पण निवडणूक आचारसंहिता लागू होण्या अगोदर किमान 2 महिने निवडणूक आयोगानेच त्यांचे वचननामे प्रसिद्ध करावेत, त्यांचे लेखी स्वरूपात ते बॉन्डवर घ्यावेत। 500 रुपयाचं बॉन्डवर ते वचननामे त्यांचे लिहून घ्यावेत। त्यावर त्या प्रदेशाध्यक्षाच्या, पक्षाध्यक्षांच्या आणि त्या उमेदवाराच्या सह्या घ्याव्यात त्या वचननाम्यात। हे आपण कंपल्सरी करावं अशी आपल्याला विनंती करतोय। का करतोय हे पुढे आपल्याला लक्षात येईल। कारण उचलली जीभ लावली टाळूला बोलण्याला जसा लगाम घालण्याची गरज आहे राजकारणामध्ये, काही बोलायचं आणि त्यांच्या नळावरच्या भांडणासारखं भांडायचं, त्या चॅनेलला समोर किंवा त्या निवडणुकीच्या भाषणात तुमचे ते असले बासकळ भाषण बंद करा। तुम्ही काय करणार आहात ते तुम्ही सांगा, हे कंपल्सरी करावं निवडणूक आयोगाने। आणि खरंच विरोधकांचं काय चुकते, त्यांचे पुराव्यानुसार विरोधकांचं हे चुकते आहे, त्यांच्या वचननाम्यामध्ये ह्या त्रुटी राहिलेल्या आहेत, ते तुम्ही जाणून लक्षात आणून द्यायचं नाही। त्यांच्या वचननाम्यापेक्षा आमचा वचननामा सरस आहे। आणि अजून एक निवडणूक आयोगाला मी विनंती करणार आहे ही की हे वचननामे जे देतात ते तुम्ही कशा पद्धतीनं अंमलबजावणी करणार आहात, सध्याच्या अर्थव्यवस्थेचाही त्यांना संदर्भ द्यायला सांगायचं। म्हणजे सगळ्या भारताचं किंवा भारत लोकसभेच्या निवडणुकीला लोकसभेचा असेल आणि विधानसभेचा असेल तर राज्याचा अर्थसंकल्प जो मांडलेला आहे तो अर्थसंकल्प मांडलेला याच्या अगोदर, आणि त्याच्यामध्ये तुम्ही काही योजना जे नव्या देणार आहात, मग तुम्ही उत्पन्नाचे स्रोत कुठून आणणार आहात हे पण त्यात लिहायला सांगाल। एकीकडे आम्ही महागाई वाढवणार नाही म्हणायचं, मग नव्या योजनेवरचा पैसा कुठून उभा करणार आहात हे सगळं त्या पक्षाला द्यायला सांगा। म्हणजे एखाद्या फुटकळ योजना जाहीर करायच्या, बापाच्या घरचे पैसे दिल्यासारखं,
आणि त्यातून मतदान घ्यायचं, निवडून यायचं, आणि पुन्हा मी बोललोच नव्हतो, मी कधी बोललो, मी कधी म्हणलो, मी मध्ये कधी मी बोललो होतो का, असं पद्धतीनं अतिशय हरामखोर पद्धतीनं बोलायचं. याचा वीट जनतेला आलेला आहे. म्हणून मी हे तुम्हाला निवडणूक आयोगाला हे विनंती करत आहे. यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये समाजामध्ये हे फसवणूक झाल्याची जी भावना निर्माण होते आहे आणि जनतेचा जे शासनावर आणि प्रशासनावरचा विश्वास उडून गेलेला आहे, ते विश्वसनीयता वाढण्यासाठी निवडणूक आयोग चांगली भूमिका नक्की घेऊ शकते. निवडणूक आयोगाने अनेक चांगले निर्णय घेतले. TN शेषन साहेबांचे मानावे तितके आभार कमी आहेत. जो काही बाजार बुगणेपणा आलेला होता मोठ्या प्रमाणामध्ये, प्रसिद्धीची प्रचंड प्रमाणामध्ये वीट आलेला होता, आता तर ते वाईट झालं असतं खूप. त्याच काळात ते बऱ्याच प्रमाणात हे निवडणूक आयोगानं जे खर्चावर जे बंधनं मोठ्या प्रमाणात लादले, त्यामुळे नाही तर तुम्हाला या निवडणूक काळामध्ये जे इतकं भोंग्यांचे कर्कश आवाज इतके ऐकायला आले असते आणि पॉम्पलेट आणि ते बॅनरनं तुम्हाला रस्तेच दिसू दिले नसते. कारण यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. ते पैसा कसा आहे काय नाही मी त्याच्यात खोलात आज जाणार नाही. आज विषय वेगळा आहे. ते झालं असतं तर पण त्या निवडणूक TN शेषन साहेबांचे अतिशय मानावे तेवढे उपकार कमी आहेत. त्यांनी ते चांगलं काम केलेलं आहे. तसं आता सन्माननीय सध्याचे जे आयोगाचे जे प्रमुख आहेत त्यांनाही विनंती आहे की या संदर्भानं आपण काहीतरी पावलं उचलता येत असतील तुमच्यामध्ये, ती जर शक्ती असेल तर ती करावी. दुसरा मुद्दा, मी राजकारणी व्यक्तींना, सर्व पक्षीय बरं का, तर तुमच्या ऐपत असेल तेवढंच तुम्ही बोलत जा. काय व्हायला परिणाम, दुष्परिणाम. आता मुख्यमंत्री वा प्रशिक्षण योजनेतील युवकांना तुम्ही 6,000, 8,000 आणि 10,000 द्यायचं मान्य केलं होतं. ते वेळेवर देत नाही. पहिली. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्याने म्हटले होतं 6 महिने पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्याच ठिकाणी कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याचे शब्द तुम्ही दिलेला होता. आताच पुन्हा मुख्यमंत्री, आता निवडणुका झाल्या आणि विद्यमान मुख्यमंत्री जेव्हा आले त्यांनी सुद्धा तशा पद्धतीनं आम्ही बोललेलो होतो. बरेचदा आम्ही लाडक्या बहिणी, लाडक्या भावाला, लाडक्या बहिणीचं जरा बऱ्यापैकी चाललंय, त्याचा आज मी विषय घेणार नाही. ते लाडक्या भावाबद्दल बोलणार आहे आज मी. तर लाडक्या भावांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही ती काळजी करू नका. विरोधी पक्षांना तुम्ही काळजी करू नका. आम्ही ते बरोबर का. आता काय, आता उपोषणाला बसावं लागतं पोरांना. आता नाशिकला उपोषणाला गेलेत पोरं. अनेक पोरांचे फोन मला येतात. या संदर्भात मी बऱ्याच प्रमाणामध्ये प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मी संघटन उभं केलेलं आहे आणि त्यांना मी प्रेरणा, प्रोत्साहन देऊन हे काम केले. पण त्या पोरांना मी आताही सांगत असतो की आता ह्या मार्गामध्ये तुम्हाला काही हेही सांगत असतो. आता तुम्ही हे का, मी आता प्रत्यक्ष आंदोलनामध्ये नाही आहे, कारण सुरुवातीला मी उभं केलं आणि मग लक्षात आलं की हे काही शासन हे शब्द बदलत आहे आणि हे काही आता लागत नाही, याचा काही होऊ शकणार नाही लक्षात आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यातूनही पोरांचा उदरनिर्वाह काय होणार नाही आणि शासन ते 6,000, 8,000, 10,000वरच ठेवायला तयार नाही. त्यामुळे त्याच्या मानधन वाढून देण्याचा प्रश्न विशेष येत नाही, असं ते एकंदरीत चित्र लक्षात आलेलं आहे. तरी पोरांना मी या संदर्भाचे समन्वयाचं आणि शांततेचं आवाहन नेहमी करत असतो. शांततेनं घ्या, निराश होऊ नका, उदास होऊ नका. काहीतरी म्हणजे केवळ हे 6,000, 8,000, 10,000 म्हणजेच जीवन नव्हे. असे काही ऑनलाईन बिझनेस आहेत किंवा ऑफलाईनही काही उद्योग व्यापार व्यवसाय करून आपण उभं राहू शकता. रोजचे 6,000 आणि 8,000 रोजचे कमवू शकता. अशा पद्धतीने हे सांगतो. तशा पद्धतीचे काही व्हिडिओसुद्धा मी केलेले आहेत. तरी पण माझा या मुलांसोबतचं जिव्हाळ्याचे जे काही रिलेशन आहेत त्या रिलेशनमुळे हे सगळं मी बोलतो आहे
की जे युवक आता उपोषणाला बसणार, तिथं महाराज उपोषणाला बसणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीला आता बच्चू कडूंचं साहेबांचं उपोषण झालं, अनेक शेतकरी शेतातले कामं टाकून स्वतःचे खर्च करून उपाशी तापाशी, पाणी नाही तिथं, याचंही झालं, ते आंदोलन झालं. हे कधी तुम्हीच म्हणलं ना. अरे तुम्हाला मी जनतेला सुद्धा आव्हान आहे, काय गोष्ट करणार, यांची निवडणुकीतले भाषणं आणि निवडणूक जिंकल्यानंतर नंतरचे भाषण आहे का, एक तुमची चांगली करमणूक होईल आणि पायातला हातात घ्यावा असे सुद्धा चिडेल. इतकी हरामखोरीचे बोलणं तुम्हाला सांगतो, अतिशय भयानक आणि अतिशय वेदनादायक यांचं बोलणं असतं सुरुवातीचं तेव्हा निवडणूक. आणि काही जण तर असं बोलावंच लागतं म्हणतात, असं सांगावं, निवडणुकीच्या काळात असं बोलावंच लागतं म्हणतात. म्हणजे हे जे सगळं आहे खरंच तुम्हाला सांगतो अतिशय वेदनादायक. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ते GRचे तर मी सगळे GR सांगत बसत नाही, ज्या GRमध्ये काय काय शासनानं बोललं होतं लेखी स्वरूपात म्हटलेलं आहे सगळं, त्याच ठिकाणी व्यवस्था करण्यात येईल म्हटलेलं आहे. आणि मी अनेक उपाय बीच सांगतोय. तुम्ही केवळ 1 रुपया जरी, आता महागाई एवढीच वाढलेलीच आहे, तुम्ही आणखीन एक जीवनावश्यक वस्तू सोडा, पण चैनीच्या वस्तूवर तुम्ही जर 2 रुपये जरी भाव वाढवून टाकायला GST मध्ये, तरी तुमच्या करामध्ये थोडा, तरी हा प्रश्न एवढ्या मुलांचा सुटू शकतो. या आणि आणखीन काही थोडंसं इतर ज्यांचे पोटं भरलेत, पोटं भरलेल्यांवर अजून जे खर्च करता तुम्ही, त्यांचं थोडंसं काही कपात करता आलं, त्या इन्कम टॅक्स थोडासा वाढवता आला, तर त्यातही तुम्ही या पोरांचं 1,00,000-1,15,000 पोरांचा प्रश्न सहज मिटू शकता. आता मी प्रशासनाला विनंती करणार आहे. प्रशासकीय अनेक तक्रारी आहेत, त्यांना नीट बोलायचं नाही, तुझं काय काम आहे म्हणायचं, तू कशाला आलास म्हणायचं, तू ते ग्रामसेवकाकडून ये, तलाट्याकडून ये, अमुक कोण्या मंडळाकडून ये, कोण्या की याच्याकडून ये, त्याच्याकडून ये, त्या तुमच्या हेड ऑफ डिपार्टमेंटलाच पाठवा, त्याला कुठे वेळ आहे, त्यालाच ते खुर्ची होईना आले, यांचे कुठं कागद घेऊन फिराईल त्याला, ते सगळं तुम्ही कशाला येता, अमुक कशाला येतात, तमुक कशाला येतात, त्यांना जे दादागिरीचं बोलणं आहे हे तर देखील तुम्ही थांबवा. आणि तुम्ही त्यांना चिडू नका, तुम्ही देतो म्हणलेलं आहे, त्यांना देतो म्हणलात आणि तुम्हीच खोटं, तुमचं शासन जसं खोटं बोलायला प्रशासनाने दादागिरी करायला लागलेला आहे. हा जो असंतोष जनतेमध्ये पसरलेला आहे तो देखील आपण आता कमी करण्यासाठी विनंती मी करणार आहे. मग विशेषतः राज्यपाल साहेब, जरी काही माननीय राज्यपाल साहेबांनी जरा या संदर्भात काही हस्तक्षेप करून या पोरांचा जे असंतोषाचा जो उद्रेक महाराष्ट्रात तयार होतो आहे तो उद्रेक कमी करण्यासाठी माननीय राज्यपाल साहेबांनी काही प्रयत्न करावेत. आणि जनतेनेही सुद्धा या पोरांकडे, युवक आणि युवतीकडे सहानुभूतीनं पाहावं जरासं. कारण याला हे बघा, शेजारीन भाजी देतो म्हणली तर माणूस अपेक्षेनं पाहते, तशा पद्धतीनं यांना अपेक्षा लावलेल्या आहे. त्यांच्या निवडणुकीसाठी यांना उपयोग करून घ्यायचा होता म्हणून त्यांना त्या एवढ्या गतीनं त्यावेळेस युद्ध पातळीवर कामं चालली, याच्या नोंदणी करण्याची, नाही जास्तीत जास्त युवकांना द्या, जास्तीत जास्त युवकांना घ्या, म्हणजे हे गावागावामध्ये पोरं येऊ देत नव्हते. तेव्हा जो असंतोष होता तेव्हा त्याला त्या असंतोषावर पाणी टाकण्यासाठी यांनी प्रयोग केला आणि आता बिघडून गेले. पण शासनाच्या मनात असलं तरी हे प्रश्न मिटू शकते. तर या दृष्टिकोनातून काही एक उपाययोजना शासनाने करावी, जनतेने या मुलांना समजून घ्यावं. आणि या मुलांना, युवक युवतींनाही आम्ही तुम्हाला विनंती करणार आहे की पर्यायी उत्पन्नाचे साधनं शोधा. हा एक पर्याय सांगतो. दुसरी पद्धतीनं म्हणजे इथं कुठलाही आत्मघात करण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. कारण सिर सलामत तो पगडी 50, सिर सलामत तो पगडी 50. लात मारेल तिथं पाणी काढण्याची हिम्मत आणि हिकमत तुमच्याकडे ठेवा. आणि जर शासन नाहीच दिलं तर पर्यायी मार्गही तुम्हाला स्वीकारावे लागेल. सगळ्यांना शासन नोकरी देऊ शकणार नाही, त्यांची पात्रताच नाही. त्यामुळं
नागव्याकडे जर तुम्ही किती जाऊन कपडे मागितले तर ते काही देऊ शकणार नाही, तशी शासनाची काही प्रमाणात अवस्था आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हे सगळं संयमानं घ्या अशी आपल्याला विनंती करतो. आणि शांततेनं घ्या, कारण शांततेनं घेणं यासाठी आवश्यक आहे. त्यामुळं कारण कायदा आणि सुव्यवस्था हा एक महत्त्वाचा घटक असतो आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची देखील काळजी आपण घेतली पाहिजे. कारण शेवटी पोलीस प्रशासन आहे, त्याच त्यांना काम करावं लागतं. तर त्याही दृष्टिकोनातून आपण काळजी घेऊनच आपले वक्तव्य असावेत आणि त्या दृष्टिकोनातूनच विचार करावा. कोणाच्याही नाव घेऊन तुम्ही बोलताना विचार करून थोडं बोलायचं. या दृष्टिकोनातूनही काही पावलं उचला. शेवटी तुमचं करिअर आहे, खूप जीवन मोठं पडलेलं आहे. त्या जीवनामध्ये आणखीन काही गोष्टी करता येतात आणि शासनाने मला विनंती आहे की या मुलांचा प्रश्न आपण लवकरात लवकर मिटवा.